सत्यशोधक शिक्षण परिषदेचे सर्व संयोजक व ज्यांनी ही शिक्षण परिषद आणि सत्यशोधक समाज परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले असतील ते सर्व आजच्या शिक्षणविषयक परिसंवादामध्ये शिक्षण व्यवस्थेच्या विविध पैलूंवर ज्यांनी आपली अभ्यासपूर्ण आणि परखड मते मांडली ते माझे सन्मित्र प्राध्यापक देसाई सर, प्राध्यापक नवगिरे सर. या सत्राचाच एक भाग म्हणून सागर सरांनी सुद्धा वर्तमान शिक्षण व्यवस्थेचा एक मोठा दीर्घ आढावा घेतला आणि या चर्चासत्रासाठी उपस्थित आपण सर्व, ज्यामध्ये मुख्यतः बहुतेक सगळे शिक्षक आहेत. सासवडमध्ये सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, सत्यशोधक समाज परिषद आयोजित केल्याबद्दल आणि या परिषदेचाच एक भाग म्हणून शिक्षण परिषद आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी या आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. सत्यशोधक समाजाचं आपल्या व्यक्तिगत जीवनातलं आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घडणीतलं योगदान अमूल्य आहे. आपल्यापैकी अनेकांचं आज इथं असणं याच्यामध्ये सुद्धा सत्यशोधक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी केलेली पायाभरणी कारणीभूत आहे, लक्षात घ्या. आणि बहुजन समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सहकार आणि विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये पुढं येण्याला एक मोठी पायाभूत बांधणीचं काम सत्यशोधक चळवळीने केलेलं होतं. सत्यशोधक समाजाच्या 150 वर्षाच्या निमित्तानं सत्यशोधक समाजाचं महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या सामाजिक विकासातलं योगदान अधोरेखित व्हावं, सत्यशोधक समाजाच्या विविध पैलूंवर कार्यावर चर्चा व्हावी, सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या संदर्भात काही एक संशोधन व्हावं, लेखन व्हावं आणि आजचे जे वर्तमान प्रश्न आहेत किंवा उद्याच्या काळात आपल्यासमोर येऊ ठाकलेली जी आव्हानं आहेत त्याला सामोरं जाण्यासाठी सत्यशोधक विचार व्यूह आपल्याला काही दृष्टी आणि दिशा देऊ शकतो का, या संदर्भात एक मंथन सत्यशोधक समाजाच्या 150 वर्षाच्या पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जर सगळीकडं झालं तर सत्यशोधक समाजाच्या कार्याचं एक कालोचित मूल्यमापन होईल आणि वर्तमान आणि भविष्यातला सामोरं जाण्याचा एक दृष्टिकोन प्राप्त होईल असं मला वाटतं. या शैक्षणिक परिसंवादामध्ये प्राध्यापक नवगिरे सरांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याचा एक वेध घेत असतानाच प्राथमिक शिक्षणासंदर्भात त्यांची निरीक्षणं नोंदवली. विशेषतः गेल्या 100-150 वर्षामध्ये प्राथमिक शिक्षणासंदर्भात निर्माण झालेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह, शिक्षणात होत गेलेले बदल, आजची प्राथमिक शिक्षणाची स्थिती, शिक्षकांची भूमिका या संदर्भात त्यांनी आपले मतं मांडले. सागर सरांनी एकूण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातली त्यांची काही मतं निरीक्षणं नोंदवली आणि आजचं शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांच्यावर कोणता ताण आहे त्या संदर्भातली त्यांची मतं उद्धृत केलेली होती. प्राध्यापक देसाई सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परखडपणे विश्लेषण केलं. त्यांनी आपल्या विवेचनामध्ये जॉन ड्यूई किंवा मेकॉलेपासूनची सगळी शिक्षणाची एक विचारधारा, त्याचे वेगवेगळे आयाम, त्याचा आपल्या समाजव्यवस्थेवर होत गेलेले परिणाम, इथल्या अभिजन वर्गानं शिक्षणाचा कसा उपयोग केला आणि एक प्रकारे येणाऱ्या सगळ्या संधी स्वतःच्या ताब्यात घेत व्यवस्थेचा कसा लाभ उठवला या संदर्भातले त्यांनी विश्लेषण केलं. आणि आजच्या वर्तमान शिक्षणाच्या काळातले जे अनेक वास्तव आहेत त्या संदर्भात त्यांनी आपली मतं व्यक्त केली. त्यांच्या विवेचनातला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग होता तो म्हणजे शिक्षकांच्या संदर्भातला. शिक्षक हा या व्यवस्थेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कळीचा भाग आहे. शिक्षकांच्याबद्दल आदर आणि गौरव आणि सगळं पावित्र्य जपवून सुद्धा आपण कठोर आत्मपरीक्षण आपलं स्वतःचं आणि आपल्या पेशाचं केलं पाहिजे. प्राध्यापक देसाई सरांनी हेही आपल्या निदर्शनाला आणून दिलं की या परिषदेसाठी सर्वात जास्त शिक्षक आलेले होते. सकाळी जी संख्या होती त्याच्यामध्ये बहुसंख्य शिक्षक होते आणि दुपारनंतर हे सगळं रित सभागृह आपल्या शिक्षकांचीच, शिक्षकाप्रतीची आणि शिक्षण व्यवस्थेची कमालीची उदासीनता हे सगळं भरलेलं सभागृह आपल्याला असं बटबटीतपणे सांगतं. मित्रहो, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे डॉक्युमेंट आपल्यापैकी किती जणांनी वाचलंय त्यांनी कृपया वोटवर करायचं. एक 4-5 जणांचं वोटवर आहेत. असंही कल्पना करा एखाद्या दिवशी किंवा टाळेबंदीच्या काळामध्ये
अर्ध्या रात्री सरकारने एखादी अधिसूचना प्रसिद्ध केली आणि आपले सगळे प्लॉट्स, आपले सगळे घर आणि बँकेतल्या सगळ्या एका परिपत्रकाद्वारे त्यांनी सरकार जमा केल्या किंवा त्या नाहीसे होतील असा आदेश काढला, तर दुसऱ्या दिवशी आपली प्रतिक्रिया काय असेल? आपण दुसऱ्या दिवशी तो GR किंवा शासन निर्णय काय आहे हे बघू, खडबडून वाचू, पुन्हा पुन्हा वाचू आणि माझी सगळी प्रॉपर्टी वाचवण्यासाठी काय काय करता येईल यासाठी अष्टोप्रहर कार्यरत राहू. ज्या डॉक्युमेंटवर आपला एक पेशा, एक शिक्षक म्हणून आपल्याला असणारा पगार, आपली प्रतिष्ठा, आपलं अस्तित्व, आपल्या कुटुंबाची सगळी जी काही असेल मौज किंवा आपलं सगळं राहणीमान आणि आपल्या सगळ्या वर्तमान आणि भावी पिढ्याचं भविष्य ठरणार आहे, त्या डॉक्युमेंटला आपण हात लावला का? आपण ते डॉक्युमेंट वाचलं का? आपल्यावर जे आघात करणार आहे, जे आपल्याला आतून मुळासहित उखडून काढणार आहे, ज्याची भाषा खूप गुलाबी आणि मोहक आहे, पण ज्याच्यातल्या बिटवीन द लाईन्स, दोन ओळीच्या मधलं न सांगितलेलं किंवा वेगळ्याच शब्दात सूचित केलेलं असं जे काय आहे ते आपण कधी वाचणार? आणि शिक्षकच जर स्वतःच्या भवितव्यासंदर्भात वाचन करणार नसेल, शिक्षकालाच शिक्षण व्यवस्थेविषयी कमालीची उदासीनता असेल आणि या डॉक्युमेंटपेक्षा सोसायटीचं राजकारण आपल्याला अधिक महत्त्वाचं वाटत असेल, तर कोणही आपल्याला वाचवणार नाही हे लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या नावानं बोटं मोडायची, खडं मारायचं आणि ग्रुप गोळा करून गप्पा मारत बसायचं हे बंद केलं पाहिजे. या सभागृहाच्या बाहेर मगाशी जेव्हा आपलं चर्चासत्र सुरू झालं तेव्हा बाहेर अनेक ठिकाणी गटागटाने आपले प्रिय बांधव आणि भगिनी उभ्या होत्या. त्या गटागटात खिशात हात घालून गप्पा मारत होते. पण ज्या शिक्षण व्यवस्थेवर मोठा आघात करणार हे डॉक्युमेंट येते त्या चर्चेत आपण सहभागी व्हावं. काय आहे नेमकं? NEP येत आहे म्हणजे जसं सांता क्लॉज येतो काही खिशातनं खळणं बिळणं घेऊन क्रिसमसला, तसं NEP येत आहे आणि ते काहीतरी आहे बरंच गंमतशीर असं समजू नका. ते आलेलं आहे, त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. उच्च शिक्षणात आमच्या शिवाजी विद्यापीठात तर जून 22 पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भात शासनानं अनेक समित्या नेमलेल्या आहेत, अनेक पातळीवर काम सुरू आहे. सध्याची जी सरकार आहेत, एक वर्तमान मध्यवर्ती सरकार आणि राज्य सरकार, त्यांना हे माहीत आहे शिक्षणाचं महत्त्व काय असतं, सांस्कृतिक क्षेत्राचं महत्त्व काय असतं. म्हणून त्यांचं सर्वात मोठं टार्गेट, सर्वात मोठं लक्ष सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्र आहे. व्यक्तीच्या घडणीत, समाजाच्या घडणीत आणि एकूण राष्ट्राच्या घडणीत शिक्षण, विचारविश्व आणि संस्कृती विश्व काय भूमिका बजावतं हे ज्यांना पक्क माहीत आहे त्यांनी या घटकावर, शिक्षण क्षेत्रावर प्रचंड काम सुरू केलेलं आहे. अनेक पातळ्यावर ते जागरूक आहेत हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ह्याचं आपण डोळसपणे वाचन केलं पाहिजे. हे इंटरनेटवर उपलब्ध आहे. एक साधारणतः 65 ते 68 पानं आहेत. मराठीमध्ये याचा अनुवाद आहे, इंग्रजीमध्ये आहे. आपल्याला इंग्रजी येत नसेल तर आपण मराठीतनं हे काढू शकतो, पण मराठीतली भाषा फार मोहक आहे. अनुवाद करण्यासाठी त्यांनी चांगलं भाषेवर प्रभुत्व असणारी माणसं नेमलेली असतील आणि अत्यंत मोहक अशी भाषा. हे डॉक्युमेंट वाचलं आपल्याला की असं वाटतंय की येत्या 10-20 वर्षात आपला देश अगदी शैक्षणिक महासत्ता होईल, युरोपच्या वगैरे आपण पंक्तीला जाऊ. पण जर नीट डोळसपणे ज्यांना या देशाचा सामाजिक इतिहास माहीत आहे, ज्यांना सांस्कृतिक माहीत आहे, ज्यांनी केवळ फुले शाहू आंबेडकरांचे फोटो जयंतीला पुण्यतिथीला DP लावून स्वतःला सिद्ध करण्यापुरतं ठेवलेले नाहीत, ज्यांनी खुद्द फुले समग्र वाङ्मय स्वतः वाचलं असेल, बाबासाहेबांची भाषणं, लेखनं हे मूळ ओरिजिनल वाचली असतील, ते सगळे या डॉक्युमेंटचा किमान अर्थ लावू शकतील. ह्या डॉक्युमेंटचा अर्थ लावण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या ह्या सत्यशोधक समाजानं, सत्यशोधक चिंतकांनी किंवा फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी शिंदे, कर्मवीर अण्णा वगैरेंनी त्यांच्या विचारातून आणि कामातून जी एक सत्यान्वेषी दृष्टी दिलेली होती, म्हणजे जे वास्तव समोर दिसतंय ते जसं आहे तसं नसतं, त्या घडणीच्या पाठीमागं अनेक वास्तव कारणीभूत असतात. ती वाचण्याची दृष्टी ज्या परंपरेने आपल्याला दिली होती ती माहीत असली तर आपण या डॉक्युमेंटचा अर्थ लावू शकू हे लक्षात घ्या. आणि म्हणून याच्याकडं फार काळजीपूर्वक आणि गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं वाचन करत असताना 2 प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केले पाहिजेत किंवा 2 पद्धतीनं आपण या डॉक्युमेंटचं आकलन केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यातला पहिला भाग असा की हे जे डॉक्युमेंट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, या शैक्षणिक धोरणात कोणाचे हितसंबंध संवर्धित किंवा सुरक्षित केले जाणार आहेत, हा एक भाग. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून कोणाचे हितसंबंध सुरक्षित किंवा संवर्धित केले जाणार आहे. आणि दुसरा मुद्दा, या शिक्षणाद्वारे
कोणत्या प्रकारच्या विचारप्रणालीचं किंवा सांस्कृतिक विश्वाचं राजकारण पुढे नेले जात आहे, हे दोन प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आपण याचं वाचन केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं त्याच्याकडे आपण नीटपणे पाहूया. 2020 साली कोरोना महामारीनं सबंध देशभर अत्यंत कडक टाळेबंदी होती. अशा काळामध्ये हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सरकारच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं. भारताच्या भवितव्याचा निर्णय घेणारं हे धोरण खरं तर संसदेत जायला पाहिजे होतं, त्याच्यावर व्यापक चर्चा व्हायला पाहिजे होती. परंतु 2020 पासून आज अखेरपर्यंत हे डॉक्युमेंट संसदेत गेलेलं नाही, संसदेत चर्चा झालेली नाही, चिकित्सा झालेली नाही किंवा संसदेनं कायदा करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला मान्यता सुद्धा दिलेली नाही. तिसरी बाब, शिक्षण हा आपल्या भारतीय संविधानामध्ये समवर्ती सूचीतला विषय आहे. राज्य आणि मध्यवर्ती सरकार या दोघंही शिक्षणाविषयक बांधील आहेत अशी भूमिका भारतीय राज्यघटना घेते. त्यान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी राज्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, परंतु पुरेसं विश्वासात घेतलं नाही. त्यामुळं विरोधी पक्षाची सरकारं जिथं आहेत किंवा जिथं स्वतंत्र विचार आणि चिकित्सा करायला अजूनही स्टेटनं राज्यानं काही जागा ठेवलेली आहे किंवा स्टेटची किंवा राज्याची चिकित्सा केल्यानंतर जिथं पोलीस कारवाई होत नाही, जिथं अभिव्यक्ती दडपून टाकली जात नाही, तिथली राज्य आणि ते नागरिक या धोरणाला विरोध करतायत. कळलं मी काय म्हणतोय ते? जिथं विरोधी पक्षाची सरकार आहे बहुसंख्य, त्यांनी या धोरणाला अत्यंत मुद्देसूद, काही गोष्टीवर अत्यंत रास्त आक्षेप नोंदवलेले आहेत. हे सगळं आपण नीटपणे डोळसपणे ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. या अनुषंगानं आत्ताच्या वक्त्यांनी जे विचार मांडले त्याची कुठलीही पुनरुक्ती न करता राहिलेले जे काही मुद्दे असतील त्या संदर्भात माझी मतं मी मांडतो. त्या दोन बाबी प्रामुख्याने असतील. एक म्हणजे शिक्षण आणि खाजगीकरण, दुसरं आजची शिक्षण व्यवस्था, त्यातली शिक्षकाची भूमिका, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं या संदर्भातला आपला दृष्टिकोन, या संदर्भात माझी मतं मी तुमच्या पुढे मांडतो. शिक्षण आणि राज्य संस्थेचा संबंध खूप निकटचा आहे, लक्षात घ्या. आधुनिक काळामध्ये शिक्षण देणं नागरिकांना ही राज्य संस्थेची घटनात्मक जबाबदारी मानली जाते. आधुनिक पूर्व काळामध्ये राज्य किंवा त्यावेळेचे जे काही राजेशाही संस्थानिक असतील ते शिक्षण देण्याला कायदेशीर बांधील नव्हते. भारतीय राज्यघटनेच्या 45व्या कलमानुसार, ज्याला आपण राज्यासाठीची मार्गदर्शक तत्वे म्हणतो, त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की या देशातल्या 6 ते 14 या वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला फ्री अँड कंपल्सरी, मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे राज्याला बंधनकारक आहे आणि घटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 10 वर्षात राज्यानं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देणं आवश्यक आहे असं राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं होतं. 1950ला घटनाची अंमलबजावणी सुरू झाली. वास्तविक 1960 सालापर्यंत हे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देणं राज्यांनी आवश्यक होतं, परंतु राज्यांनी आपल्याकडं संसाधनांचा अभाव आहे हे कारण पुढं करून सातत्यानं त्या संदर्भात चालढकल केलेली आपल्याला आढळून येते. भारतीय संविधानानं कल्याणकारी राज्याचं तत्व अवलंबलेलं आहे. कल्याणकारी राज्यामध्ये स्टेटला, राज्याला, सरकारांना लोकहितासाठी काम करायचं असतं. आपल्या भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये एक समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य करण्याचा निर्धार जाहीरपूर्वक केलेला आहे आणि त्यामुळं सरकारची ही जबाबदारी आहे की सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणं, परंतु वास्तविक तसं आपल्याला आढळून येत नाही. इथं आणखी एक गोष्टीचा मला आपल्याला निर्देश करायचा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्राचीन भारतातील गौरवशाली शिक्षण परंपरेचा सातत्यानं गौरव केलेला आहे. त्यांनी शब्द वापरलेत की भारतामध्ये प्राचीन काळात गौरवशाली परंपरा होती आणि तिचं पुनरुज्जीवन करण्याचा विचार आहे. त्यासाठी त्यांनी नालंदा आणि तक्षशिला यासारख्या विद्यापीठांचा नामोल्लेख केलेला आहे आणि ते घेऊन पुढं प्राचीन भारताचं ज्ञान, कला, संस्कृती अशा अनेक गोष्टींचं पुनरुज्जीवन केलं जाईल. उच्च शिक्षण पातळीवर एक भारतीय ज्ञान स्रोत नावाचा एक विभागच त्याने आता सुरू केलेला आपल्याला आढळून येतो. काय होतं प्राचीन भारतामध्ये शिक्षण व्यवस्था?
आपल्यापैकी अनेक जण तुमच्या अनेक वर्षाच्या पिढ्यात शिक्षण घेऊन नोकरीला वगैरे लागलेले पहिले असाल. अनेक जण बहुजन समाजातले आपले सगळे मागचे वाडवडील वगैरे शेती कष्टकरी परंपरेतलेच होते. अगदी ज्याला स्त्रियांच्या बाबतीत सरांनी म्हणजे या संदर्भात देसाई सरांनी खूप चांगली मांडणी केली होती की स्त्रियांना तर आपल्या प्राचीन भारतात शिक्षण परंपरेतनं पूर्ण बाहेर काढलेलं होतं. गार्गी आणि मैत्रीची वगैरे अपवादात्मक उदाहरणं दिली जातात. त्यांनाही फार अधिकार दिलेले नव्हते, लक्षात घ्या. गार्गीला तर याज्ञवल्क्याला जाहीरपणे जेव्हा गार्गी प्रश्न विचारते तेव्हा याज्ञवल्क्यानं सांगितलं की यापुढे तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत, जर प्रश्न विचारले तर तुझं शिर धडा वेगळं होईल असं एकदम देऊन गप्प बसवलेलं होतं. आणि मैत्रेयी ही तर याज्ञवल्क्याची बायकोच होती. त्याच्या पुढची फारशी उदाहरणं आपल्याला आढळत नाहीत. म्हणजे किराणी महात्मा फुल्यांच्या चरित्रात असं लिहून ठेवलेलं आहे की इसवी सनाच्या प्रारंभापासून अगदी सावित्रीबाई शिकवायला जाईपर्यंत एवढ्या मोठ्या भारताच्या मध्ययुगीन सामाजिक इतिहासामध्ये एक स्त्री शिक्षिका एकही आढळत नाही. हे इथलं एक सामाजिक वास्तव होतं, हे लक्षात घ्या. आणखी एक बाब तुम्हाला सांगतो की खरंच मध्ययुगीन काळामध्ये शिक्षण व्यवस्था कशी होती. अल बिरुनी हा एक प्रवासी भारतामध्ये आलेला होता 973 ते 1048. अल बरेनूचा भारत नावाचं त्याचं चरित्र इथलं प्रवास वर्णन त्यानं लिहिलेलं प्रसिद्ध आहे. त्यामध्ये अल बरुनी इथं सगळा प्रवास केल्यानंतर त्याला जे दिसलं ते असं सांगतोय की बेअक्लीपणास औषध नसते. हिंदूंची अशी खात्री आहे की आपल्यासारखे लोक धर्म व शास्त्र इतरत्र काहीच नाहीत. त्यांच्या गर्विष्ठपणास व हेकटपणास सीमा नाहीत. आपणास अवगत असलेले ज्ञान ते दुसऱ्यास देत नाहीत. परक्या लोकांसच काय, परंतु हिंदू जातीपासून देखील ज्ञान लपवण्याची ते शर्त करतात असं तो म्हणतो. आबे दुबे हा एक दुसरा फ्रेंच प्रवासी भारतामध्ये आलेला होता 1765 ते 1848 या काळामध्ये. आबेनं असं लिहून ठेवलेलं आहे की ते नीट ऐका. आबे असं म्हणतो, फार प्राचीन काळी हिंदू लोक ज्ञानाचे उपासक असत. त्यांचे ज्ञान विज्ञान पुरोहित ब्राह्मणांच्या संरक्षणाखाली असे. ब्राह्मणांना ज्ञानाचे सामर्थ्य पटावयास फार काळ लागला नाही व इतरावर आपले वर्चस्व राहावे म्हणून ते ज्ञान इतरापर्यंत पोहोचू नये याची त्यांनी तजवीज केली. परंतु ब्राह्मणाने तरी ज्ञानात भर पडावी अशी खटपट केली काय, याचे उत्तर नाहीच असे द्यावे लागेल. त्यांच्या पूर्वजांनी जे काही ज्ञान संपादिले त्याच्या पुढे अनेक शतकानंतर देखील एकही पाऊल टाकलेले नाही. हिंदूंच्या पाठशाळा व युरोपीय विद्यापीठे यात काडीचेही साम्य नाही. हिंदूंचे सर्व ज्ञान त्या कुटुंबात वंश परंपरागत पिढीजात असे. त्यात शिस्त, रचना आणि सुसंघटितपणा फारच अल्प दिसतो. 19व्या शतकामध्ये तर इथं फुले आणि त्यांचे सगळे सत्यशोधक हे शिक्षणाची मागणी करत होते. हंटर कमिशनला फुल्यांनी जे निवेदन सादर केलं त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबई इलाख्यातल्या 10 पैकी 9 खेड्यात प्राथमिक शिक्षणाची सोय नाही किंवा शाळा नाही. इतकं भयानक वास्तव इथं होतं. 1884ला जेव्हा इथं राजाराम कॉलेज कोल्हापूरला सुरू झालं तेव्हा तिथं प्रवेश घेतलेले 100% विद्यार्थी ब्राह्मण होते, लक्षात घ्या. किंवा डेक्कन कॉलेजमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतलेले होते त्याच्यातले 96% विद्यार्थी हे ब्राह्मण होते. शिक्षणामुळं ज्या संधी येणार आहेत त्या ओळखून इथल्या अभिजन ब्राह्मण वर्गानं शिक्षणाच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या संधी आपल्याकडं ठेवलेल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर सुद्धा शिक्षणासाठी आयोग नेमला गेला. 1948 साली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली. तो होता पहिला उच्च शिक्षण आयोग. म्हणजे स्वातंत्र्यानंतर खरं तर सर्वाधिक महत्त्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला द्यायला पाहिजे होतं, परंतु उच्च शिक्षणाला महत्त्व दिलेलं आपल्याला आढळून येतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला NEP काय म्हणतंय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, आणि वर्तमान वास्तव काय ह्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करत असताना एक आत्तापर्यंतच्या सगळ्या भारतीय शिक्षण परंपरेचा चिकित्सा करायला पाहिजे होती. त्याच्यातलं गुणदोष दाखवायला पाहिजे होते. म्हणजे एक प्रकारे गेल्या 75 वर्षाच्या भारतीय शिक्षणाचा एक ताळेबंद लेखाजोखा एक पार्श्वभूमी म्हणून यायला पाहिजे होता. आणि या पार्श्वभूमीवर हे सरकार या गोष्टी करू इच्छितं अशी मांडणी करायला पाहिजे होती. असं काहीही केलेलं नाही. NEP मध्ये भारतीय शिक्षणाच्या सद्यस्थितीचं वास्तवदर्शी मूल्यमापन टाळलेलं आहे. खरं तर शिक्षण व्यवस्थेच्या मूल्यमापनाचे काही निकष आहे. त्यामध्ये एक म्हणजे उपलब्धता,
की शिक्षण किती लोकांपर्यंत जाऊन पोहोचतं. गेल्या 75 वर्षामध्ये शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार मोठ्या प्रमाणात होत गेलेला आहे. तरीही 2011च्या जनगणनेनुसार 8.5 कोटी विद्यार्थी आजही शाळाबाह्य आहेत. 2011च्या जनगणनेनुसार 8.5 कोटी विद्यार्थी आजही शाळेपासून बाहेर आहेत. ही संख्या इंग्लंडच्या लोकसंख्येच्या 1.5 पट आहे आणि जर्मनीच्या एकूण लोकसंख्या एवढी आहे. आपले शाळाबाह्य विद्यार्थी हे केवळ इंग्लंडच्या लोकसंख्येच्या 1.5 पट आहे, ते लक्षात घ्या. दुसरी बाब शिक्षणाचं मूल्यमापन करायची ती म्हणजे समता, इक्विटी. समता म्हणजे सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं असं नव्हे, हे लक्षात घ्या. सर्वांना समान शिक्षण म्हणजे सर्वांना समान शैक्षणिक सुविधा देणं, सर्वांना एकच प्रकारचे शैक्षणिक सुविधा, सर्वांना सारख्याच इमारती, सारखेच प्रशिक्षित शिक्षक, सारख्याच भौतिक सुविधा, हे सर्वांना समान पद्धतीचं उपलब्ध करून देणं याला समान शिक्षण असं म्हणतात. कोठारे आयोगानं याचा उल्लेख कॉमन स्कूल असा केलेला होता. आपल्या देशात हे दिलेलं नाही, हे लक्षात घ्या. आपल्या देशामध्ये हळूहळू खाजगीकरणाकडे कल वाढत गेला. 1978 साली खाजगी विनाअनुदानित शाळांची संख्या 3.4% होती. 2017 साली ह्या खाजगी शाळांची संख्या 34.8% झालेली आहे. म्हणजे खाजगीकरणाकडं सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहक भूमिका घेत असलेलं आपल्याला आढळून येतं. आजही आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी शाळात विद्यार्थ्यांना पाठवण्याचा कल आपल्याला असलेला आढळून येतो. गुणवत्ता हा एक महत्त्वाचा निकष असतो शिक्षण व्यवस्थेचं मूल्यमापन करण्याचा. तर त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याकडं खूप मोठी आभाळ आहे. असर किंवा प्रथम नावाच्या शैक्षणिक संस्था काही सर्वे करतात आणि वृत्तपत्रातून त्याच्या बातम्या येतात आणि आपण अंतर्मुख होतो. म्हणजे 6वीच्या विद्यार्थ्याला 2रीतलं येत नाही, 8वीच्या विद्यार्थ्याला 4थीतलं येत नाही. हे फारच गंभीर अशी सगळी गोष्ट असते. उच्च शिक्षणाबाबतीत सांगायचं झालं तर टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातल्या सर्वोत्कृष्ट 300 विद्यापीठामध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही. भारतातल्या 1300 विद्यापीठापैकी जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा 500 विद्यापीठामध्ये फक्त 6 भारतीय विद्यापीठ आहेत, हे लक्षात घ्या. जगाच्या शैक्षणिक विकासामध्ये 128 देशात भारताचा क्रमांक 105वा आहे आणि आपल्याकडे विश्वगुरू वगैरे होण्याची भाषा केली जाते. 128 देशात शैक्षणिक विकासात आपला 105वा क्रमांक आहे. स्वित्झर्लंडच्या एका संस्थेनं पाहणी केली, त्यानुसार 64 देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा दर्जा तपासला तर 64 देशामध्ये भारताचं स्थान 59वा आहे, हे लक्षात घ्या. आणखी एक निकष असतो तो म्हणजे परवडणारं शिक्षण सगळ्यांसाठी आहे का. तर याच्या बाबतीत असं लक्षात येतं की हळूहळू खाजगी शिक्षण व्यवस्थेकडे लोकांचा कल वाढायला लागलेला आहे आणि त्यामुळं शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं शिक्षण महाग होत चाललेलं आपल्याला आढळून येतं. खरं तर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं ही स्टेटची म्हणजे सरकारची जबाबदारी आहे, परंतु सरकार अशा प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत नसलेलं आपल्याला आढळून येतं. आणखी एक बाब असते, आपण शिक्षणाकडं फार पवित्र क्षेत्र वगैरे म्हणून पाहतो, अभ्यासक्रमाकडं पाठ्यक्रमाकडं पवित्र म्हणून पाहतो, तर तसं ते नसतं. राज्यसंस्थेच्या दृष्टीनं शिक्षण हे त्यांचं राजकारण पुढं नेण्याचं सर्वात प्रभावी हत्यार असतं, हे लक्षात ठेवा. राज्यसंस्थेची जी उद्दिष्ट आहेत, त्यांची विचारसरणी आहे, त्यांना ज्या पद्धतीचा समाज आणि व्यक्ती अभिप्रेत आहेत ते घडवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण असतं. म्हणून शिक्षणाकडे पाहण्याचे जे 2 दृष्टी
दृष्टिकोन आहेत. एक पहिला दृष्टिकोन म्हणजे शिक्षण हे पवित्र असतं, व्यक्तिविकासाचं साधन असतं, हा एक दृष्टिकोन असतो. हा सरळ सरळ भाबडेपणाचा दृष्टिकोन आहे. आणि शिक्षणाचं मूल्यमापन करण्याचा दुसरा दृष्टिकोन आहे, ती म्हणजे शिक्षण ह्या समाज व्यवस्थेचीच एक उपव्यवस्था आहे. आणि राज्यकर्त्यांना, राज्यसंस्थेला अभिप्रेत असणाऱ्या मूल्यानुरूप, अभिप्रेत असणारा वर्ग, अभिप्रेत असणारा नागरिक घडवण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण असतं. यासाठी राज्यसंस्था हत्यार म्हणून उपयोग करते अभ्यासक्रमाचा आणि पाठ्यपुस्तकांचा. हे लक्षात ठेवा. आपल्याकडं पाठ्यपुस्तकासंदर्भात एक भक्तिभाव जणू काही आढळतो की पाठ्यपुस्तकं ही पवित्र आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये जे लिहिलेलं असतं ते सगळं खरं असतं. पाठ्यपुस्तकाची चिकित्सा वगैरे करू नये अशा प्रकारचा एक त्याच्याविषयी निष्ठाभाव व्यक्त केला जातो. वास्तविक पाठ्यपुस्तकं ही आपण अत्यंत चिकित्सकपणे स्वीकारली पाहिजेत, हे लक्षात घ्या. पाठ्यपुस्तकातून एकाच वेळेला, म्हणजे उदाहरणार्थ बालभारतीची समजा 10 लाख पुस्तकं छापली तर एकाच वेळेला स्टेटला किंवा पाठ्यपुस्तकात तयार करणारा जो कोणी वर्ग असेल किंवा वरचा जो अभिजन वर्ग आहे त्यांना जी काही मूल्य, विचार प्रणाली समाजातल्या सगळ्या घटकापर्यंत रुजवायची आहे, पोहोचवायची आहे, ती एकाच वेळेला पोहोचवण्याचं, एकाच वेळेला सगळ्या राज्यातल्या विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाला विशिष्ट पद्धतीनं घडवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम हे पाठ्यपुस्तक असतं. पाठ्यपुस्तकामुळं शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाज एक प्रकारे घडत जात असतो. आणि पाठ्यपुस्तकाची चिकित्सा करू नये असं आपल्याला सांगितलं जातं. याची आपण ह्याच्याकडे फार डोळसपणे पाहिलं पाहिजे. पाठ्यपुस्तकाची चिकित्सा केलीच पाहिजे, शिक्षकांनी केली पाहिजे, विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपल्याकडं पाठ्यपुस्तकातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलं जातं. एक ग ठोकळांची एक कविता होती जुन्या भारतीच्या पुस्तकामध्ये, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. ही कविता काय मुलांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन देणार आहे? हे सगळं जे कोण निर्माण करतो, सगळं देव निर्माण करतो, देवा तुझं सुंदर सूर्य, पृथ्वी, आकाश, सगळं ह्याच्यात कुठला वैज्ञानिक दृष्टिकोन आपण देणार आहे? पाठ्यपुस्तकांच्या किंवा अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टामध्ये एक उद्दिष्ट नमूद असतं की अंतर्भूत असतं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं. सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव केलेला आहे. संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा समाज म्हटलेला आहे आणि पाठ्यपुस्तकामध्ये उलट आहे. आणखी एक तुम्हाला सांगतो, एक गाणं आपल्याकडे फार प्रसिद्ध आहे, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. हे कमालीचं लोकप्रिय गाणं आहे, आपल्या ओठावर असतं. हे गाणं कमालीचं वर्णभेरी, रंगभेरी आणि कमालीचं विषमतावादी आणि स्त्री द्वेष्टी गाणं आहे, लक्षात ठेवा. हे गाणं एका विशिष्ट रंगाचा पुरस्कार करतं. गोरी गोरी पान, गोरी असणारी स्त्री तीच सुंदर असते, तिलाच वहिनी म्हणून आण. म्हणजे स्त्रीच्या सौंदर्य आणि रंगाचा संबंध जोडलेला आहे. आपला देश उष्ण कटिबंधात राहतो. बहुसंख्य आपला समाज हा सावळ्या रंगाचा आहे, काळ्या रंगाचा आहे. आणि ज्या मुली सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या आहेत त्यांच्याविषयीचं काय, मुलांच्या मध्ये कोणत्या प्रकारचा सौंदर्य भाव निर्माण केला जातो? म्हणजे पाश्चात्य देशामध्ये ब्लॅक इज ब्युटी नावाची चळवळ सुरू होते की काळं हे सौंदर्य आहे. आणि आपल्याकडे सौंदर्याच्या कुठल्या कल्पना येत आहेत? अशी जी गाणी आहेत, अशा कविता, असे धडे, असा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, याची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा केली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन आपण चिकित्सा केली पाहिजे. माझा मुद्दा असा होता की पाठ्यपुस्तकाविषयीचा भक्तिभाव, पूज्यभाव कमी करा. पाठ्यपुस्तकं हे स्टेटला, राज्याला किंवा अभिजन वर्गाला स्वतःची मूल्य कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम असते, हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं असतं अभ्यासक्रम तयार करणारी मंडळी. तिथं माणसं कोण आहेत? बालभारतीचा अभ्यासक्रम, कुमार भारतीचा अभ्यासक्रम असेल किंवा विद्यापीठी अभ्यासक्रमासाठीची जी अभ्यास मंडळ आहेत, तिथं माणसं कोण आहेत? नुसतं माणसं बहुजन समाजातली जाऊन उपयोग नाही. इथं जे डोकं आहे धडावरलं ते फुले शाहू आंबेडकरी लागतं. आपल्या धडावर आपलंच डोकं असलं पाहिजे, सरांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते. नाहीतर नुसतं वर्णी लावायसाठी तिथं जायचं आणि की जे माझं नाव बालभारतीच्या पुस्तकात आलंय दाखवायसाठी फिरत राहायचं, अशी सगळी आपल्याकडे पिलावळ निर्माण झालेली दिसते. अभ्यास मंडळातल्या माणसांचे दृष्टिकोन, त्यांची वैचारिक भूमिका, आधुनिक विज्ञाननिष्ठ, ज्ञानानिष्ठित समाज निर्माण करण्यासाठीची त्यांची बांधिलकी ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे शिक्षणाचा आशय हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. शिक्षणातनं कोणती मूल्य येत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक बाब अशी की शिक्षण हे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे राजकीय कृती आहे, हे लक्षात ठेवा.
शिक्षकांच्या विषयी सुद्धा खूप काही काही आपल्याकडे पूज्यभाव वगैरे सांगितला जातो की शिक्षकांचे गुरुजन आदर्श वगैरे वगैरे, की शिक्षकांच्या विषयी आदर वगैरे. आपल्याकडे द्रोणाचार्य पुरस्कार वगैरे देत होते आदर्श शिक्षकांच्या नावानं वगैरे. जो एकलव्य नावाचा एक आदिवासी राजाचा मुलगा शिक्षण मागण्यासाठी एका गुरुकडे जातो, त्याला तो असं म्हणतो की तू विशिष्ट वर्णाचा आहे, मी विशिष्ट वर्णाच्याच लोकांना शिक्षण देत असतो, तुला काही देत नाही. तो बिचारा जंगलात जातो, स्वतः सगळं शिक्षण घेतो. कधीतरी हे तिथं शिकायला कशाला तरी जंगलात जातात आणि यांची जी काही सगळी धनुर्विद्या होती तिचीच परीक्षा पाहणारा एक प्रयोग तिथं करतो, तसं तुम्हाला माहीत आहे. आणि हे पुढं कळल्यानंतर तिथं तो एकलव्य त्याची भेट होते आणि एकलव्य पुन्हा यांच्या पाया पडतो. कुणी शिकवलं, तुम्हीच कुठं, तर ती पुतळाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे. मग काय देऊ मी, तुम्हीच मला शिकवलं. आणि मग ते बरोबर त्याचा डाव्या हाताचा अंगठा वगैरे जो धनुर्विद्या लावण्यासाठी आवश्यक असतो तो काढून घेतात. ज्याला आपण शिकवलं नाही, ज्याला हकलून लावलं, जो स्वतः शिकून खूप ग्रेट वगैरे झाला, त्याला काहीही न करता त्याचं सगळं पुन्हा ज्ञान काढून घेणं, इतकी दुष्ट प्रवृत्ती जिथं असते, तो आदर्श शिक्षक पुरस्कार त्याला द्यायचा. आपण त्यांची उदाहरणं सांगायची. आपण गुरुपौर्णिमे दिवशी कुठले स्टेटस पाठवत असतो, काय पाठवत असतो, शिक्षक दिना दिवशी नीट आत्मपरीक्षण करा. एक पुन्हा भटजी उभे आहेत, आपल्याला गुरुपौर्णिमेचे स्टेटस सगळे भटजी उभे आहेत आणि पोरगं येऊन पाया पडते, लगेच भटजी असते. कुणाला शिकवलं होतं भटजी, कुणाला शिकवत होते? या देशाचे शिक्षण व्यवस्थेत शिकवलं जात होतं का सामान्य माणसांना, क्षुद्रातिक्षुद्रांना? बिलकुल बिलकुल नव्हतं. मी काही 2 उदाहरणं म्हणून तर ऐतिहासिक पुरावे वाचून दाखवलेत तुम्हाला. हे सगळं बंद करा. जे शिक्षण आपल्याला सुरू झालं ना, ते सगळे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ते स्वतः पहिले शिक्षक होते. 1848 ते 1856 पर्यंत त्यांनी स्वतः शाळा काढल्या, स्वतः शिकवलं. आणि शिक्षण कसं असावं, कसं शिक्षकांनी शिकवावं, ती फुल्यांच्या शाळेत त्यांनी घडवलेली जी विद्यार्थिनी मुक्ता साळवे, तिचा निबंध एकदा सगळे गुरुजी मंडळी वाचा. म्हणजे आपण कसं आपल्या पोरांना शिकवावं आणि आपल्या पोरांनी निबंध कसे लिहावेत ते कळतं. त्या पोरीनं लिहिलेला निबंध त्यावेळच्या ज्ञानोदय या अहमदनगरनं प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला आहे. आणि ती 13-14 वर्षाची पोरगी अशी म्हणते की आम्ही जे सगळे गरीब आहे, ह्याला कारण इथली धर्म व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, त्याची अत्यंत परखड एक चिरफाड ती करते. आणि आपण आपल्या पोरांना निबंधाचे विषय काय देतो, काय पोरं निबंध लिहितात, आपण ते तपासतो काय? तुझं तू स्वतः आली म्हणून त्याला काही प्रोत्साहन देतो का? हे नीट लक्षात घ्या. फुल्यांचा आक्षेप असा होता की ब्राह्मण शिक्षक असल्यामुळं बहुजनांच्या विषयी त्यांना आस्था आणि प्रेम वाटत नाही आणि म्हणून ते नीट शिकवत नाही, म्हणून ब्राह्मणेतर शिक्षक नेमा, असं फुले आग्रही मागणी करत होते. पुढे सत्यशोधक चळवळीतल्या सगळ्या अधिवेशनामध्ये मागणी अशी होती की ब्राह्मणेतर शिक्षक नेमा. आज बहुसंख्य शिक्षक ब्राह्मणेतर आहेत, संस्थाचालक ब्राह्मणेतर आहेत. आपण बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांच्या विषयी किती आस्था बाळगतो, किती प्रेम बाळगतो, त्यांना किती मनापासून शिकवतो. शिक्षणाविषयीच खरं तर खरीखुरी आस्था आणि प्रेम आपल्याला आहे का, त्याचे फार अंतर्मुख होऊन आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक बाब अशी की मोठ्या प्रमाणामध्ये मुलं शाळा सोडून जात आहेत. गळतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आहे. मुलींचं प्रमाण म्हणजे एकदा जर पहिलीमध्ये मुलींनी प्रवेश घेतला तर ते एक पौगंड अवस्थेत येईपर्यंत म्हणजे साधारणतः 11-12ला जाईपर्यंत 64% मुली शाळा सोडतात, असं शासनाचाच एक प्रकारचा अहवाल सांगतो. प्रथम या संस्थेनं केलेल्या पाहणीनुसार 62% शाळांमध्ये शौचालयाच्या सुविधा सुद्धा नाहीत. त्याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो. शिक्षक अनेकदा शिक्षकाचे पूर्वग्रह काम करत असतात. आपल्याकडला जातीग्रस्त समाज आहे हे लक्षात घ्या. आपल्या वर्गात येणारी सगळी विद्यार्थी मुलं त्यांचं सगळं आयुष्य माझ्या हातात आहे आणि मी या एका वर्षात या पोरांना काही दृष्टिकोन देईन, एक आत्मविश्वास देईन. त्याच्यात सगळं टॅलेंट असतंच, फक्त त्याला मी फुलवेन, त्याला पुढे आणायचा प्रयत्न करेन, पोरांना सन्मानानं उभं राहण्याचं शिकवेल. हे आपल्यापैकी किती मूल शिक्षकांना वाटतं. विद्यार्थ्यांच्या प्रती आपण भावनाशील असतो का भावना शून्य असतो याचा विचार करावा. अनेकदा पोरांना मूर्ख, नालायक, बस काय, ही हंगाड आहे, ही असलाय, ते तसलाय असले अपशब्द वापरून त्यांचा अपमान करून त्यांचा सगळा आत्मसन्मान आपण संपवून टाकत असतो. कधीही मुलांना असले वाईट शब्द वापरू नका मित्र हो, लक्षात ठेवा. असले शब्द वापरून काही काही मुलांनी मग शाळा सोडलेल्या असतात आणि ते एकच सांगतात. मला एक आमचा विद्यार्थी भेटलेला होता, त्यानं सांगितलं की मला 12वीला एक मॅडम होत्या आणि त्या अशा म्हणलेल्या होत्या. आज सुद्धा त्यांचं नाव जरी आठवलं तरी मला डोक्यात तिडीक उठते म्हणला. सगळ्या देखत त्यांनी मला असा अपमान केला होता. आणि चांगल्या शिक्षकांच्या विषयी कमालीचा आस्थाभाव सुद्धा विद्यार्थ्यात असतो. आपला पेशा हा अत्यंत वेगळा आहे हे लक्षात घ्या. आपला पेशा
खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पुढे येणारी मुलं, त्यांचं आयुष्य केवळ ते एकट्याच आयुष्य नाही, तर त्यांचे पूर्ण कुटुंब आणि पुढच्या अनेक पिढ्या बदलवायचा पेशा आपला आहे. इतका महत्त्वाचा आहे, इतका महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून अतिशय निष्ठेनं, जिवंत प्रेमानं पोरांच्या विषयी आपलं सगळं वर्तन असलं पाहिजे. आणखी एक बाब अशी, खाजगी शाळांचं मोठ्या प्रमाणामध्ये पेव आपल्याला वाढलेलं दिसून येतं. कोठारी आयोगानं असं म्हटलेलं होतं की देशाचं भवितव्य हे वर्ग खोल्यातनं घडतंय, शाळा महाविद्यालयातनं घडतंय. आपल्याकडं शिक्षणाची अशी स्वतंत्र बेटं झालेली आढळून येतात. पूर्वी जमीनदारी होती, ती गेली. आता शिक्षण संस्थांमध्ये असे एक नवीन संस्थानिक आलेले आहेत आणि नवीन शैक्षणिक संस्थानं निर्माण झालेली आपल्याला आढळून येतात. शाळा किंवा शिक्षण हे समाजातली विषमता संपवण्याचं एकमात्र माध्यम असतं, हे लक्षात घ्या. दुर्दैवानं आपल्या देशात शिक्षण आणि ती देण्याची जी विशिष्ट प्रकारची पद्धती सध्या अस्तित्वात येत आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रीकरण होत आहे आणि मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण होत आहे. खाजगी शाळांना एक प्रकारे सरकार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देत असलेलं आढळून येतं. खाजगी शाळा, एकूण जे विद्यार्थी संख्या आहेत, 100 विद्यार्थी असतील तर ते 100 पैकी 46 विद्यार्थी खाजगी शाळेमध्ये जातात. 46% विद्यार्थी खाजगी शाळेमध्ये जातात, हे लक्षात घ्या. गावोगावी खाजगी इंग्रजी माध्यमाचा पेव फुटलेला आहे, आपल्याला माहीत आहे. ग्लोबल, इंटरनॅशनल, युनिव्हर्सल, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज अशी नावं धरून अनेक प्रकारचे शॉपिंग मॉल, दुकानं ही एक प्रकारे मांडलेली आपल्याला जागोजाग आढळून येतात. काही कॉर्पोरेट कंपन्यांनी शाळांच्या मालिका काढलेल्या आहेत. पोद्दार नावाची एक शाळा एक आहे बघा, पोद्दार एज्युकेशनल नेटवर्क आहे. त्यांच्या आपल्या देशामध्ये 136 इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, त्यांच्या 25 पार्टनर स्कूल्स आहेत, 360 जम्बो किड्स आहेत. अनेक ठिकाणी पोद्दारच्या शाळा आपल्याला दिसून येतात. भांडवलदार एक प्रकारे हे व्यवसाय म्हणून करत असलेला आपल्याला आढळून येतात. देशात आपल्या 4 लाखाहून अधिक खाजगी शाळा आहेत आणि 2009च्या शिक्षण हक्क कायद्यान्वये या खाजगी शाळांना अभय दिलेलं आहे. जिथं शिक्षण देणं हे घटनेच्या कलम 45 नुसार स्टेटची जबाबदारी होती, फ्री आणि कंपल्सरी शिक्षण देणं, तिथं स्टेटनं आपले अंग काढून घेतलं आणि 2009च्या कायद्यान्वये तर थेट खाजगी शाळांना अभय दिलेला आहे. आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तर खाजगी शाळांच्या विषयी अतिशय गौरवोद्गार काढलेले आढळून येतात. खाजगी शाळांच्या बाबतीत आणखी असं आढळून येतं की एक कायम विनाअनुदानित शाळा हे आपल्याला आढळून येतात. कायम विनाअनुदानित शाळेला कधीही अनुदान मिळणार नाही असं लिहून दिलं जातं. तिथल्या शिक्षकांची दुरावस्था बघायची खाजगी विनाअनुदानित शाळेतल्या, की ज्या लोकांचा शैक्षणिक प्रवेशच उपाशीपोटी होत असेल आणि रिटायर होईपर्यंत सुद्धा काही पगार मिळण्याची शक्यता नसेल, काय उपाशीपोटी माणसं शिकवणार आहेत? त्याला सुद्धा शाळेत जाण्यासाठी कपडे लागतात, त्याला इस्त्री करावी लागते, पायातल्या चपलीला पॉलिश करावं लागतं, गाडीत पेट्रोल टाकावं लागतं. कुठून आणणार ती माणसं पैसे? काय वाटेल ते व्यवसाय करायची पाळी येते लोकांना. भाजीपाला विकतात शिक्षक विनाअनुदान शाळेमधले आणि पुन्हा दिवसा शाळेत शिकवायला जातात. कधीही अनुदान मागणार नाही असं लिहून त्यांच्यावर घेतलेलं असतं. ही आपली शिक्षण व्यवस्था इथं. दुसरं, वेतनेतर अनुदान द्यायचं शासनानं जवळजवळ बंद केलेलं आहे. मग शाळेतल्या भौतिक सुविधा कशा प्रकारच्या निर्माण होणार? ह्या अशा अनेक गोष्टी आपल्याला आढळून येतात. 2020च्या या शैक्षणिक धोरणामध्ये NEP मध्ये अधिकृतपणे असं म्हटलेलं आहे की समाजसेवी खाजगी शाळांना प्रोत्साहन दिले जाईल आणि कोणत्याही प्रकारे त्यांची कोंडी केली जाणार नाही असं NEP अधिकृतपणे म्हणते. NEP मध्ये प्रायव्हेट हा शब्द 36 वेळा आलेला आहे प्रायव्हेट एज्युकेशन संदर्भात. इतकं महत्त्व याला दिलेलं आढळून येते. लक्षात, आपल्या देशात एक बहुस्तरीय शाळा पद्धती आलेली आहे. वेगवेगळ्या शाळांच्या पद्धती सुरू झाल्या आढळून येतात. मगाशी मी जे सांगितलेलं होतं, कोठारी शिक्षण आयोगाने एक समान शिक्षण पद्धती म्हटलेलं होतं. समान म्हणजे एकाच प्रकारच्या शाळा, त्यामध्ये सर्वांना समान भौतिक सुविधा, समान दर्जाचे शिक्षक आणि समान शिक्षक. जो प्रयोग दिल्ली सरकारमध्ये यशस्वीपणे केलेला आहे. अशा प्रकारच्या शाळा देशभर असल्या पाहिजेत आणि त्या सरकारी असल्या पाहिजेत असा अभिप्रेत आहे. आपल्याकडे ते होत असणं आपल्याला अजिबात आढळून येत नाही. कोठारी आयोगाने असं म्हटलेलं होतं की विविध सामाजिक वर्ग व गटांना एकत्र आणून समतावादी आणि एकात्मिक समाजाच्या उदयाला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय शिक्षण प्रणालीचा उभारणीचा पाया म्हणून कॉमन स्कूल सिस्टीम ऑफ पब्लिक एज्युकेशन अस्तित्वात आलं पाहिजे. आणि त्यांनी असाही इशारा दिलेला होता की असे करण्याऐवजी
शिक्षण स्वतःच सामाजिक विभाजन वाढवण्याकडे आणि वर्गभेद कायम ठेवण्याकडे आणि विस्तृत करण्याकडे कल देत आहे. म्हणजे शिक्षणानं कॉमन सुविधा देण्याच्या ऐवजी समाजात विषमता निर्माण केली जात आहे असं कोठारी आयोग म्हणतात. आपल्याकडं सध्या मध्यवर्ती सरकार सतत असं म्हणतं की वन नेशन, वन टॅक्स, वन नेशन, वन इलेक्शन, असं सतत एक राष्ट्र आणि एक अमुक अमुक. असं कधी म्हटलं वन नेशन वन एज्युकेशन? असं चुकून सुद्धा म्हणलेलं आढळून येत नाही. ते म्हणणारी नाही, ते लक्षात घ्या. कारण वन नेशन वन एज्युकेशन झालं तर तळातल्या वर्गाला शिक्षणाच्या समान संधी प्राप्त होतील, समान दर्जाच्या, आणि तो पुढे आला तर शिक्षणाला मिळणारे सगळे लाभ आणि त्याला आपल्याला वंचित राहावं लागेल हे सगळं त्यांना माहीत आहे. लक्षात घ्या. भारतातल्या ज्या सध्याच्या शाळा आहेत, खाजगी शाळा आणि सरकारी शाळा, त्याचे एक 10 प्रकारच्या शाळा आहेत. पहिल्या म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देणाऱ्या शाळा, आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थाशी जोडलेल्या शाळा. दुसऱ्या उच्च मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्गासाठी असणाऱ्या भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या खाजगी शाळा. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण देणाऱ्या शाळा, केंद्रीय विद्यालय किंवा सेना विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय. ग्रामीण भागातल्या अनुदानित खाजगी शाळा, सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, झेडपी. गरीब आणि वंचितांसाठी अनौपचारिक शाळा, रोजगार हमी शाळा किंवा वसती शाळा, बालमजुरांसाठीच्या शाळा, अनुसूचित जाती जमातींसाठीच्या आश्रम शाळा, अपंग मुलांसाठी विशेष शाळा, अशा प्रकारच्या एक शाळा आपल्याला आढळून येतात. आणि या शाळांच्या मधून एक प्रकारे सगळं आपल्या शिक्षणाचं स्तरीकरण झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे असे गट पडलेले आहेत आणि समाजातली विषमता जशीच्या तशी राहावी असा एक आटोकाट प्रयत्न इथल्या अभिजन वर्गानं, सांस्कृतिक प्रभुत्व असणाऱ्या वर्गानं आपल्याला केलेला आढळून येतो. या सगळ्याला पुढं जाण्यास आपल्याला जर आव्हानाला सामोरं जायचं असेल तर काही गंभीरपणे गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्याकडे आणखी एक बाब आहे पहा. केंद्रीय बोर्ड असतात 10वीला, CBSE आणि राज्य बोर्ड, स्टेट बोर्ड. त्यातलं कोणत्या बोर्डात आपली मुलं असावी आपल्याला वाटतं? जरी आपली मुलं स्टेट बोर्डात काही अपरिहार्य कारणास्तव असली तरी सुद्धा केंद्रीय बोर्डांचं आकर्षण असतं किंवा केंद्रीय बोर्डांचा जो अभ्यासक्रम आहे तो पुढं नीट, JEE यासारख्या अखिल भारतीय पातळीवरल्या परीक्षेला उपयुक्त ठरतो. किंवा UPSC मध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्यांचा सर्व्हे केला गेला तेव्हा त्याच्यातले बहुसंख्य विद्यार्थी हे केंद्रीय बोर्डातून शिक्षण घेतलेले आपल्याला आढळून येतात. मग असं नाही तुम्हाला वाटत? केंद्रीय बोर्ड आणि राज्य बोर्ड ही सुद्धा समाजात विषमता निर्माण करणारी बोर्ड आहेत. जसं की ब्राह्मण आणि शूद्र ही सामाजिक वर्ण व्यवस्था होती, तसं केंद्रीय बोर्ड ब्राह्मण आणि क्षुद्रातिशूद्र स्टेट बोर्ड, राज्य बोर्ड. कोरोनाच्या काळामध्ये राज्य बोर्डाच्या परीक्षा कशा झाल्या, मुलं कशी पास झाली, सरसकट कसं पास केलं, विद्यापीठी पातळीवरच्या आमच्या ऑनलाईन परीक्षा कशा घेतल्या गेल्या आणि मोबाईलमध्ये घेऊन मुलं एकाच ठिकाणी बसून कशी उत्तरं देऊन काही येत नसताना 100% गुण कसे मिळाले, हे सगळं आपण पाहत आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षक म्हणून आपली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. शेवटी मी शिक्षकांच्याकडे येतो. मगाशी मी असं सांगितलेलं होतं की फुलेंनी असं म्हटलेलं होतं की ब्राह्मण शिक्षकांना बहुजनांच्या विषयी आस्था नाही आणि म्हणून ब्राह्मणेतर नेमावेत. आपण सगळेजण ब्राह्मणेतर आहोत. आपल्याला तरी आपल्या गल्लीतल्या मुलांच्या विषयी, भावकीतल्या, गावातल्या, वस्तीवरच्या, परिसरातल्या मुलांच्या विषयी आस्था आहे का फक्त स्वतःच्याच पोराविषयी आस्था आहे? स्वतःचं पोरगं तेवढं चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये, खाजगी शाळेत, कुठतरी बाहेर त्याला पाठवायचं आणि आपण ज्या शाळेत शिकवायला जातो तिथल्या पोरांचं काय करायचं? का म्हणून आपण द्रोह करायचा? आपण पोराकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्या मुलाचं सबंध आयुष्य आणि त्याची पिढी आणि पुढच्या असंख्य पिढ्या संपवणं हो. खूप महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. इतर कुणाही पेक्षा आपल्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. हे मला हे मान्य आहे की विनावमान धोरण, शिक्षकांना पगार नसणं, संस्था चालकांची दादागिरी, कुठलीही सुविधा न देणं, सेवा सुरक्षितता विनाअनुदान शाळेमध्ये नाहीत, हे सगळं एक शिक्षक व्यवस्था संपवण्याचं एक मोठं कटकारस्थान आहे. किंवा सध्या शिक्षक भरती सुरू आहे कॉलेजला, सिनियर कॉलेजला 40 आणि 50 लाख रुपये दर आहेत प्राध्यापक भरतीचे. 40 आणि 50 लाख रुपये दर आहेत. हे सगळं एकीकडे आहे. तरीही आपण एक आपल्यापुरती जबाबदारी म्हणून शिक्षक म्हणून आपण काय करू शकते त्याच्याकडे आपण गंभीरपणे पाहावं असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे आपण वाचन केलं पाहिजे. अभ्यासक्रमाची पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. अभ्यासक्रमाशी निगडीत जे संदर्भ आहेत त्याचं वाचन केलं पाहिजे. शिक्षणासंदर्भात जे काही GR परिपत्रक, मॅडम प्लीज जरा
परिपत्रक GR NEP वगैरे देते ना, ह्याचं जरा वाचन केलं पाहिजे नीटपणे. हे आपल्या अस्तित्वाचं आणि भवितव्याचं सगळं असतं. माझा पुढचा प्रश्न असा आहे, आपल्या घरी ग्रंथालय असतं का? आपल्या घरी पुस्तकं आहेत का? किती शिक्षकांच्या घरी ग्रंथालय आहे त्याने हातवर करायचं, प्रामाणिकपणे करायचं. म्हणजे शाळेतल्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त इतर पुस्तकं आपल्या आहेत. छान, सरांनी 2 हात वर केले. आपलं व्यक्तिगत ग्रंथालय असलं पाहिजे. आपण वाचन केलं पाहिजे. लक्षात घ्या, कसं वाचन करायचं तेही महत्वाचं आहे, कोणती पुस्तकं वाचायची तेही महत्वाचं आहे. हे खूप आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, आपलं सामाजिक उत्तरदायित्व. शाळा सुटल्यानंतर आणि आपली कौटुंबिक जबाबदारी पार पडल्यानंतर आपण पुन्हा आपल्याच गटात एकत्र येऊन गप्पा मारायच्या, सोसायटीभोवती गप्पा मारायच्या, हे सोडून हे तर करूयाच, पण समाजातले प्रश्न, समाजातल्या समस्या याच्यात आपण किती भाग घेतो हे खूप महत्वाचं आहे. समाजाची काही आंदोलनं असतील, इतर घटकांचे काही प्रश्न असतील तर त्याच्यात आपण सहभागी झालं पाहिजे. आपण जर समाजात नाही गेलो तर जेव्हा आपण मरू किंवा कोणतरी आपल्याला मारायला येईल अशा काही गोष्टीच्या रूपानं, तेव्हा समाज आपल्याकडं अजिबात मदतीला येणार नाही. लक्षात ठेवा. आपण जर दुसऱ्याच्यात मदतीला गेलो तर समाज आपल्या बरोबर येईल. म्हणून सामाजिक जबाबदारी हे महत्वाचं आहे. आमच्या मंगळवेढ्यामध्ये मागच्या शनिवार रविवारी साळुंके सर 2 दिवसासाठी आलेले होते. विचारवारी नावाचा कार्यक्रम होता, 2 दिवस. त्याला महाराष्ट्रातनं अनेक लोक आले, पण आमच्या गावामध्ये अनेक प्राथमिक माध्यमिक शिक्षक आहेत, कॉलेजचे प्राध्यापक वगैरे आहेत. एक हाताच्या बोटावर मोजते येतील एवढे शिक्षक त्या कार्यक्रमाला आलेले होते. सरांच्या कार्यक्रमाला एक 5 असतील सगळे मिळून शिक्षक त्या कार्यक्रमासाठी. गावातले स्थानिक म्हणतोय मी. रविवारी सुट्टी होती आमच्या गुरुजींना. काय करत असतील आमचे गुरुजी रविवारी? साळुंके सरांना ऐकायला येत नसेल, किंवा कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात आपण किती असतो, गावातल्या व्याख्यानानं किती असतो, किंवा सकाळी असणारी इथली आपली गर्दी आणि आपल्याच काल आज आणि उद्यावर जिथं चर्चा होणार आहे त्याला आपलं असणारी रिकामी सगळी असणं हे काय सुचवतात? हे सुचवतात की तुमची स्वतःची अनास्था, बेफिकिरी ही एक दिवस तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही समाजात जात नाही, समाज वाचवायला येणार नाही. लक्षात ठेवा. खरोखर आहे, बिलकुल समाजवाद. म्हणून तर कितीही आपल्याला अडचणी आल्या, विना अनुदान शाळेत का समाजाचा पाठिंबा आपल्याला मिळत नाही? समाजाला माहीत असतं की गुरुजींना पगार नाही, अपघात व्हायला लागले आहे, संस्था चालक सगळ्या पाक अंगावरली कापडे काढून घ्यायला लागलेत, करायची ताकद राहिली नाही शिक्षकात, कामाला चाललाय गुरुजी, पण सामाजिक उठाव का होत नाही? कारण आपण समाजाला उपयोगी पडत नाही. म्हणून समाजात आपण अनेक गोष्टीत पसरत गेलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आपलं वाचन असलं पाहिजे आणि आपण व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आज खूप काही घडतंय, त्याच्यावर लिहिलं पाहिजे. सगळ्यांच्या हातात हे आपल्याकडे व्हॉट्सअप असतं. रोज आपण व्हॉट्सअपवर काय पाठवतो, फेसबुकवर तर पाठवतो. फेसबुकवर तुम्हाला सांगतो, एखाद्या कार्यक्रमाचं किंवा एखादा लेख वगैरे लिहून टाकला समजा मी फेसबुकवर, एखादी सुद्धा लाईक नसते, पण एखादा बायको बरोबरचा फोटो मी काढू द्या, ढिगाणं, अप्रतिम, सुंदर, वा, ग्रेट. ही दिवाळखोरी आहे, बौद्धिक दिवाळखोरी आहे. कुठल्याही वैचारिक लेख कसलाही चांगला तुम्ही टाका सोशल मीडियावर, कोणीही वाचत नाही. आणि खाजगी कौटुंबिक ज्याला काही सामाजिक महत्व नसतं, खाजगीला काय सामाजिक महत्व आहे? खाजगीच आहे, त्याला खूप लाईक. म्हणजे आपली अभिरुची काय व्हायला लागली आहे, कशी घडवली चालली आहे, हे सगळं नीटपणे पाहावं असं मला वाटतं. मित्र हो, ही सगळी जबाबदारी शिक्षक म्हणून आपल्यावर आहे. एक स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. शेवट मी करतोय, जे देसाई सर म्हणाले होते मगाशी, आपल्याच हातात कडा असेल, कुठलं तरी बुवानं बांधलेलं, आपल्याच हातात 1, 2, 4 दोरा असतील, गळ्यात लाकीट असेल, आपणच एखादा गुरु, बाबा, बा, मा केली असेल, आपल्याच वार उपास तपास करून आपण वर्गात जात असू, किंवा आज ग्रहण आहे, मला आज मी काही पोरांना म्हणायचं की मी काही बाहेर येत नाही, तर वर्गातच बसते आणि तुम्ही थोडं बाहेर खेळा, आज मला शुक्रवार आहे, हे असलं आपण करत असू, आपण कसा विज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणार? मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगतो, पालक आणि शिक्षक म्हणून लक्षात ठेवा, मुलं आपल्या सूचनांचं अनुसरण करत नसतात, ते आपल्या वर्तनाचं अनुकरण करत असतात. पालक आणि शिक्षक म्हणून लक्षात ठेवा, आपण कसं वागतो ह्याचंच अनुकरण मुलं करत असतात, हे लक्षात घ्या. तुम्ही विज्ञानिष्ठ असाल, चिकित्सक असाल, मुलाला चिकित्सा करायला शिकवत असाल तर चिकित्सक समाज निर्माण होईल. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांचं काम हे आहे की चिकित्सा केली पाहिजे. शिक्षकांनी चिकित्सा करायला मुलांना शिकवलं पाहिजे. वर्तमान व्यवस्थेची चिकित्सा करणारी केंद्र म्हणजे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ, हे लक्षात ठेवा. आणि तिथले घटक आहेत शिक्षक,
म्हणून आपल्या भोवताली जे चाललंय त्याची अभ्यासपूर्ण चिकित्सा करणं, वस्तुनिष्ठ चिकित्सा करणं, त्याच्यावर मांडणी करणं, डिबेट करणं, वादविवाद करणं, बरं चुकू देत पण त्याच्यात आपला सहभाग नोंदवणं, वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार शास्त्रीय पद्धतीने मांडणी करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून लिहित राहिले पाहिजे, बोलत राहिले पाहिजे, मुलांच्यापर्यंत पोहोचवत राहिले पाहिजे. तुम्ही जसं आहात तसं मुलं आणि समाज असणार आहे, लक्षात ठेवा. आपल्याला एक चांगला समाज निर्माण करायचा असेल तर आपण विज्ञानिष्ठ आणि आधुनिक असलं पाहिजे. तोच या सत्यशोधक परिषदेचा एक वारसा होता, फुलेंचा वारसा होता. आपण सगळेजण याकडे किमान गांभीर्यानं पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.